चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणे एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे। अशी सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा द्वितीय दिवस। कालपासून तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। थोर संत प्रातस्मरणीय गुरुदेव गगनगिरीजी महाराजांचा कृपाशीर्वाद, सर्व भाविकांचा सहयोग, त्यामुळे घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा हा सोहळा। कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे, शिव पार्वती विवाह। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला श्रीराम जन्म कथेपर्यंत पोहोचायचं आहे। भगवान शिवजी सोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला। समयोपरांत दोन पुत्रांचा जन्म झाला, एक कार्तिक स्वामी, एक गणेश भगवान। कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला। आध्यात्मिक तत्वामध्ये माता पार्वती श्रद्धा आहे, भगवान शंकरजी विश्वास आहे, कार्तिक पुरुषार्थ आहे, गणेशजी विवेक आहे। जेव्हा श्रद्धेचं विश्वासासोबत पाणीग्रहण होत असतं, तेव्हा श्रद्धा माता आणि विश्वास पिता या दाम्पत्यापोटी दोन पुत्र जन्माला येतात, एक पुरुषार्थ आणि एक विवेक। तारकासुराचा वध कार्तिक स्वामीच्या द्वारा। असे काही दिवस गेले, अति प्रसन्न वदन भगवान शिवजी बसलेले। माता पार्वतीजी अति नम्रतेने म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है। पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरे साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आई थी। अगस्त जी के सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना, दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले। एक जन्म लिया तो भी मेरा संशय नहीं गया। थोड़ा विचार करा, एक जन्म घेतला तरी रामकथेतला संशय माता पार्वती आईचा संपला नाही। आपण 7 ते 10 3 तासात संशय हा प्रत्येकाला आहे, नास्तिकालाही आहे, आस्तिकालाही आहे, देव मानणाऱ्यालाही आहे, न मानणाऱ्यालाही आहे, दोघेही संशयात आहे। देव मानणाऱ्याला विचारा, बाप मेल्यापासून चालू आहे परंपरा, दररोज तासभर देवाऱ्यापुढं बसतो, देव धुतो, त्यांना आंघोळ्या घालून नंतर चंदन लावायचं, पाया पडायचं, दंडवत घालायचा, मग बाकीची कामं करायची। 50 वर्ष झाले, पण कोणास माहीत आहे का नाही? देव मानणाराही संशयात आहे, न मानणाऱ्याला विचारा, ते म्हणतं मी देव मानत नाही, पण कधी कधी मनात येतं घर चालवायला कुटुंब प्रमुख पाहिजे, एवढं मोठं चाललंय म्हणजे याचाही कोणी करता असला पाहिजे। नास्तिकही संशयात आहे, आस्तिकही संशयात आहे। मेरा संशय नहीं गया, माता पार्वती जी म्हणाल्या, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से। पहले आपके
साथ वाद करती थी, अब संवाद. शब्द जवळजवळचे आहे. शिकवलेला विषय विद्यार्थ्यांच्या गळी किती उतरला हे पाहण्यासाठी गुरुजी प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांना. ही परीक्षा वृत्ती आहे. पण काही समजलं आणि काही समजलं नाही तेव्हा विद्यार्थी उभा राहून गुरुजीला प्रश्न विचारतो. ही जिज्ञासा वृत्ती आहे. पहले आपके साथ वाद करती थी, अब संवाद. दोन्ही शब्द जवळजवळचे आहे. फरक एवढाच आहे, अनेकामध्ये होतो त्याला वाद म्हणतात आणि दोघांमध्ये चालतो त्याला संवाद म्हणतात. एका वेळी सगळे बोलतात तो वाद आहे आणि एकाचं संपलं म्हणजे दुसरं बोलतं हा संवाद आहे. म्हणून कौरव पांडवांचं बोलणं महाभारतात हा वाद आहे. कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे.